नरकासुराचे शिर छेदिले न लागताची क्षण मात्र मागुती परतोनी सत्वर हरी मस्तकी वसिंदले. गोपाल कृष्ण भगवान की जय. पवित्र आणि पावन अशी हरिविजयाची कथा श्रीधर स्वामी सांगतात. कथेचा भावार्थ असा आहे, कृष्ण भगवंतानं हातामधलं सुदर्शन सोडलं आणि ते नरकासुरापर्यंत गेलं, नरकासुराचं शिर छेदलं आणि ते सुदर्शन परत येऊन कृष्ण भगवंताच्या बोटावर येऊन थांबलेलं आहे. अशा प्रकारे श्रीधर स्वामी सांगतात. आश्विनी मास वद्य चतुर्थी 3 प्रहर झाली निशी चंद्रोदयी नरकासुरासी मुक्ती दिली श्रीरंगे. आश्विन महिन्यामध्ये चतुर्थी पौर्णिमा झाल्यानंतर 14 दिवसाला, आश्विन महिन्यामध्ये पौर्णिमा झाल्यानंतर दिवाळीचं पहिलं पाणी. पौर्णिमा झाल्यानंतर 14 दिवसाला, बरोबर आहे. आश्विन शुद्ध चतुर्दशी. तर पहाटच्या 5 वाजता, 5च्या टायमात, तिसऱ्या प्रहरात, 3च्या पुढं 5च्या दरम्यान, म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर, म्हणजे त्यावेळेस त्या नरकासुराचा कृष्ण भगवंतानं वध केला चतुर्थी दिवशी. अशा प्रकारे सांगतात. हरीने नरकासुरासी दिला वरा या समयी मंगल स्नान न करी जो नर तो परम दरिद्री दुराचार जन्मावरी जाणीजे. जन्मावरी जाणीजे. भगवंतानं नरकासुराला वरदान दिलं, आश्विन शुद्ध चतुर्थी दिवशी जो कोणी पाट 5 वाजता स्नान करणार नाही आणि त्याची दरिद्री आयुष्यभर जाणार नाही महाराज, तो आयुष्यभर दरिद्री राहील. आणि जो कोणी भाग्यवान त्या आश्विन शुद्ध चतुर्थी दिवशी पहाटे उठून स्नान करेल तो भाग्यवान होईल. अशा प्रकारचा वर कृष्ण भगवंतानं नरकासुराला दिलेला आहे. म्हणून तर दिवाळीच्या पहिल्या पाण्या दिवशी प्रत्येकजण स्त्री असो पुरुष असो पहाटच उठून स्नान करतात, सगळेजण करतात. तो कोणीही राहत नाही. आणि जो राहील का त्याच्यासारखा दरिद्री कुणी नाही, असा कृष्ण भगवंतानं वर नरकासुराला दिलेला आहे. आसो नरकासुरासी नगर त्या नाव प्राग्ज्योतिषपूर त्या माझी प्रवेशला श्रीकर धरा तवा पूर्व देखिले. नरकासुराचं नगर प्राग ज्योतिष्यपूर, त्या नगरामध्ये कृष्ण भगवंत प्रवेश केलेला, आतमध्ये गेलेले. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी अपूर्व बघितलं महाराज. जे बघितलं नाही त्याला बघितल्यानंतर त्याला अपूर्व म्हणतात. काही गोष्टी आतापर्यंत बघितल्याच नाही. कृष्ण भगवंताचं त्यावेळेस माझ्या माहितीने 30-40 वर्ष वय असेल, बरोबर आहे. आणि तोपर्यंत ती गोष्ट त्यांनी बघितलीच नव्हती, म्हणून तिला अपूर्व म्हणायचं महाराज. आणि अपूर्व अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांनी बघितलं. काय बघितलं श्रीधर स्वामी सांगतात. ते जागळा मणिपूर पर्वत त्यावरी मंदिर रत्नखचित त्यात 16 सहस्त्र 100 गोपी सुंदर देखिल्या. सुवर्णाचा पर्वत आहे महाराज, रत्न खचित अशा प्रकारचा पर्वत आहे. त्याच्यामध्ये घर आहेत महाराज, मंदिर आहेत, मंदिरात मंदिरं, मंदिरात मंदिरं. आणि त्या मंदिरामध्ये 16,100 कुमारिका येणं. प्रत्येक राजाची किंवा प्रत्येक कुमारिका जी त्याला पसंत पडली का ती आणून त्या मंदिरामध्ये ठेवलेली महाराज. सुंदर आणि शोभायमान ते मंदिर आहे. लक्क प्रकाश पडलेला आहे महाराज. सोन्याचे मंदिर आहेत आणि हिऱ्याचे असणारे त्याच्यावर
ठसेत महाराज त्या मंदिरामध्ये. आणि अशा प्रकारचं मंदिर, आणि त्या मंदिरामध्ये अपूर्वच आहे का नाही आहे, 16,100 कुमारिका आणून ठेवलेल्या आहेत. कधी बघितलं हे कृष्णानं? कधीच नाही ना बघितलं. म्हणून श्रीधर स्वामी म्हणतात हे अपूर्व आहे. हो, आतापर्यंत कृष्णानं बघितलं नव्हतं. आणि ते बघितल्यानंतर कृष्ण भगवंत मनामध्ये काय विचार करतात? परम सुंदर लावण्य खाणी तिन्ही दृष्टी देखिला चक्रपाणी म्हणती कोटी काम यावरुनी ओवाळूनी टाकावे. 16,100 कुमारिका कृष्ण भगवंतानं बघितल्या. नवल वाटलं कृष्ण भगवंताला. आणि त्याच कृष्ण भगवंताला 16,100 कुमारिकानं बघितलं. तर त्यावेळेस श्रीधर स्वामी भगवंताचं वर्णन करतात. कोटी काम ओवाळूनी टाकावे ज्यावरुनी. होय, ज्या भगवंतावर, ज्या कृष्णावर कोटी काम ओवाळून टाकावात. कोटी काम एकीकडे जर उभा केले आणि कृष्ण एकटा जर उभा केला तर कोटी मदन कमी पडतील कृष्णाच्या स्वरूपापुढं. असा एवढा सुंदर तो कृष्ण परमात्मा आहे. आणि तो त्या गोपिकानं बघितला आणि बघून त्यांना खूप मोठा आनंद झालेला आहे. ऐसा जरी आमासी होईल वर तरी मग पुण्यासी नाही पार. वा, द्वारकानाथ यादवेंद्र आजी दृष्टी देखिला. आजी दृष्टी देखिला. हा एवढा सुंदर, एवढा सुकुमार, एवढा देखणा द्वारकेचा पती आमचा जर पती झाला, आमच्या भाग्याला पार नाही किंवा आमच्या पुण्याला पार नाही. महाराज पुण्य करावं लागतं महाराज. गुणवान, ज्ञानवान, शीलवान असा जर पती भेटायचा असेल तर पुण्य लागतं महाराज त्यासाठी. आणि पुन्हा देवपती आहे. देवपती म्हणल्यानंतर त्याच्या इतका भाग्यवान कुणीच नाही. जो माळकरी का महाराज, माळकऱ्या इतका भाग्यवान कुणीच नाही महाराज. त्याच्या नावाची माळ आहे. गळ्यामध्ये माळ कोणाची आहे? त्या भगवंताचे. हे मंगळसूत्र आहे महाराज. आपल्या गळ्यामध्ये जे आहे ना हे भगवंताच्या नावाचं मंगळसूत्र आहे. आणि त्या म्हणतात या भगवंतासारखा, या कृष्णासारखा जर पती भेटला तर आमच्या पुण्याला पार नाही असं म्हणता येतं. समीप देखील अक्षराब्दीजावर गोपी सद्गदित झाल्या समग्र करीती हरीसी नमस्कार आमुचा उद्धार करी आता. लक्ष्मीचा पती समोर गोपिकानं बघितल्याला महाराज गोपिकेला खूप मोठा आनंद झाला त्या कुमारिकाला. आणि त्या कुमारिका म्हणतात हे कृष्ण भगवंता आमचा उद्धार करी आता. तू आमचा उद्धार कर, तू आमचा उद्धार कर, याचा आता आमचा स्वीकार कर. होय, कृष्णानं स्वीकार केला की उद्धारच झाला की हो. अहो देवानं जर आपला स्वीकार केला म्हणल्यानंतर आपला उद्धारच झाला. म्हणून करता त्या म्हणतात कुमारिका हे देवा, हे कृष्णा तुम्ही आमचा आता अंगीकार करा. आम्ही अपरिणिता कर्ण कुमारी आमुचा बंद मुक्त करी. आम्ही सोडस शस्त्र नारी कंसांतका तुझची वरू. हे कंसांतका कृष्ण परमात्मा आम्ही कुमारिका आहेत आणि आता आम्हाला कोणी वरणार नाही. कसं वरील कोण? नरकासुरानं बंधनामध्ये टाकल्या. आणि किती दिवस झालं टाकलं त्यालाही गणित नाही महाराज. काय आणि लोक समोर श्री बघितले कोण्या दृष्टीनं बघतात, कसं बघतात हे त्यांना माहीत असतं महाराज. आणि आम्हाला तर या नरकासुरानं बंधनामध्ये टाकलेलं आहे. आणि आमच्याबरोबर आता विवाह कोण करणार आहे? आमचा स्वीकार कोण करणार आहे? म्हणून करता देवा तुम्ही आमचा स्वीकार करा, तुम्ही आमच्याबरोबर विवाह करा. अशा प्रकारे कृष्णाला त्या ठिकाणी त्या कुमारिका विनंती करतात. मग कृपाळू यदुवीर तयासी दिदला नाभी कर. वा, म्हणे तुमचा मन भाव समग्र
पुरवीन चिंता न कीजे. चिंताच करू नका. तुमचा जो काय मनोरथ आहे, तुमचा जो काय भाव आहे, तुमची जी काय इच्छा आहे का, मी तुमची पुरवणार आहे. सगळ्यात रडू लागल्या महाराज. आता घरी गेल्यानंतर, आता घरी आई वडील घेतालो, आई वडील घेतील. आई वडिलाचं एवढं प्रेम असतं महाराज. लेकरू कसंही असलं तर त्याच्या अनेक असणाऱ्या अनोळ अपितर जरी असलं त्याचे अपराध आई वडील पोटामध्ये घालीत असतात. आई वडील घेतील. पण आता आम्ही लग्नायोग्य झालेलो आहेत, पण आमचा स्वीकार कोण करणार आहे, आमच्याबरोबर लग्न कोण लावणार आहे, सगळे लोक आम्हाला नावं ठेवतील. म्हणून करता देवा तुम्ही आमचा स्वीकार करा म्हणल्याबरोबर भगवंतानं मनोरथ ओळखिले आणि भगवंतानं सांगितलं मी तुमचा स्वीकार करणारे, भिवू नका, तुमच्या पाठीशी आहे. अशा प्रकारे भगवंतानं सांगितलेलं आहे. 16 सहस्त्र 100 आणवी श्री कृष्ण दिव्य रथ. गोपिका बैसवुनी समस्त द्वारकेलाही पाठविल्या. 16,100 कृष्ण भगवंतानं रथ आणले महाराज. आणि प्रत्येकीला एक एक रथ दिला आणि प्रत्येक जण रथामध्ये बसले आणि सगळ्याला घेऊन कृष्ण भगवंत द्वारकेला गेलेले आहेत. सवे दिदले समस्त सैन्य आक्रूर उद्धव रेवती रमण. जय वाद्य वाजवून द्वारका पंते परतले. प्रत्येकीला एक एक रथ दिला. प्रत्येक जण रथामध्ये बसले आणि कृष्णाबरोबर चतुरंग सैन्य आलेलं होतं महाराज. त्याच्यामध्ये उद्धव होता, क्रूर होता, पुन्हा बळीराम दादा होते आणि अनेक सैनिक होते महाराज. सगळ्याला सांगितलं यांचं संरक्षण करे जायचं महाराज. महिलेचं संरक्षण सदा सर्वदा करावं लागतं. एकांतामध्ये लोकांतामध्ये कुठेही महिलेला संरक्षण असतं आणि महिलेला जर संरक्षण नाही दिलं हे नरकासुर असतात महाराजाचे. म्हणून करता हे जे काही सैन्य आणलेलं होतं आणि त्या पूर्ण कुमारिकेबरोबर ते सैन्य दिलेलं आहे आणि वाजत गाजत अगदी आनंदानं द्वारकेकडे निघालेले आहेत. वाटे जाता गोपिका भाविती आमाशीवर जोडला श्रीपती. वा. नरकासुराने उपकार निश्चिती आम्हावरीच बहु केले. आम्हावरीच बहु केले. गोपिका कुमारिका वाटानं रथामध्ये बसल्या बसल्या मनामध्ये आनंदित झाल्या, भावुक झाल्या महाराज. आणि म्हणतात या नरकासुरानंच आमच्यावर उपकार केले म्हणून कृष्णासारखा आम्हाला पती भेटला. होय, नरकासुरानं जर आमचं अपहरण केलं नसतं कुठल्या तरी राजाला दिलं असतं ना, आम्हाला राजकुमाराला दिला. आता आम्ही राजकन्याच आहेत ना, आम्हाला कुठल्या तरी राजकुमाराला दिलं असतं. पण या कृष्णासारखा पती आम्हाला भेटला नसता, कारण की नरकासुराचेच आमच्यावर उपकार आहेत महाराज. हो, अशा प्रकारे मनामध्ये भावना व्यक्त त्या कुमारिका करू लागलेल्या आहेत. तो केवळ आमुचा पिता वा. तेने दावीला वैकुंठनाथ. असो यावरी कमलोद्भव जनिता काय करिता झाला. हो, त्या कुमारिका म्हणू लागलेल्यात केवळ आमचा नरकासुर म्हणजे पिताचे वडीलच आहे. होय, वडील मुलीचं पाणीग्रहण करीत असतो, मग कन्यादान करीत असतो. वडील काय करीत असतो? कन्यादान करीत असतो. वडिलाला चिंता असते महाराज मुलीच्या कन्यादानाची. म्हणून करता तो आमचा पिता झाला, वडील झाला का? त्यानं जर आम्हाला इकडं जर नसतं आणलं तर कृष्णासारखा आम्हाला पती भेटला नसता. म्हणून त्या नरकासुरानं आमचं कन्यादान कृष्णाबरोबर केलेलं आहे, तो पिताच आम्हाला झालेला आहे असं त्या गोपिका म्हणत असताना तेवढ्यामध्ये कृष्ण भगवंतानं काय केलं लागव श्रीधर स्वामी सांगतात. प्राग ज्योतिषपुरी हरी राहिला तो नरकासुराची स्त्री त्यावेळा. पुत्र हाती घेऊन तमाल निळा शरणेती झाली. 16,100 आणि आपलं संघ आलेलं सैन्य द्वारकेकडे वाट लावलं. कृष्ण भगवंत एकटेच पाठीमागं राहिले
नरकासुराची पत्नी, आणि नरकासुराला एक मुलगा होता महाराज. त्या मुलाला हाती धरलं त्या नरकासुराच्या पत्नीनं, आणि कृष्ण भगवंताकडे ते शरण येऊ लागलेली आहे. आणि येत असताना काय झालं? मुकुट कुंडले त्यावेळी हरी पुढे आणोनी ठेविली. वा, म्हणती आम्ही शरण वनमाळी, कृपा करी दीनबंधू. देवाचा मुकुट आणि देवमातेचे कुंडल नरकासुरानं पळवून नेते. आपण पाठीमागं ऐकलं ह्याच अध्यायामध्ये. राजा इंद्र घराने सांगण्यासाठी आला होता. कधी आला होता? सत्यभामेची समजूत कृष्ण भगवंत काढीत होते. रुसली होती का नाही पारिजातकच्या फुलासाठी. आणि मग ज्यावेळेस समजूत काढीत होते त्यावेळेस राजा इंद्र घराने घेऊन आलता. मुकुट आणि कुंडले नेलेत म्हणून लगेच कृष्ण भगवंतानं सैन्य सज्ज केलं आणि गेले, नरकासुराला मारलं. आणि त्याची पत्नी आणि तिचा मुलगा नरकासुराचा मुकुट आणि कुंडले घेऊन आले, कृष्ण भगवंताच्या समोर ठेवले आणि हात जोडून त्या ठिकाणी म्हणतात, आम्ही तुम्हाशी आलो शरण. देवा, आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहेत. आम्हाला मारू नका, आम्हाला अभय द्या. अशा प्रकारे मुलगा आणि नरकासुराची पत्नी म्हणत आहे. तो नरक पुत्र भगदत्त हरीसी नमस्कार घालीत. वा, कृपेने द्रवला तमानात छत्र धरवी तयावरी. नरकासुराचा मुलगा भगदत्त देवभक्त आहे महाराज. तो खूप मोठा कृष्ण भक्त आहे महाराज. तो त्याची कथा पांडव प्रतापामध्ये आपण ऐकली. भगदत्ताची नाही ऐकली, पांडव प्रतापामध्ये ऐकली. तो महाभारतामध्ये तर खूप मोठा सूरवीर आहे तो भगदत्त. पण भगवत प्रेमी महाराज, देवाचा भक्त आहे तो भगदत्त. नरकासुराचा मुलगा महाराज आणि नरकासुराची पत्नी कृष्ण भगवंताला शरण आले, देवाला दया आले. आणि कृष्ण भगवंतानं त्याच्यावर राजछत्र धरलेले त्या प्राग ज्योतिष्यपूर नगरीचा राजाच भगदत्त केलेला आहे. तयासी राज्य स्थापून मुकुट कुंडले घेऊन सत्यभामे सहित जगन्मोहन द्विजेंद्रावरी आरूढला. द्विजेंद्रावरी आरूढला. भगदत्ताला प्रयाग ज्योतिषपुराचा राजा केलं आणि सत्यभामेला बरोबर घेतलं आणि द्विजेंद्रावरी आरूढला. पक्षाला एक द्विज म्हणतात महाराज, ब्राह्मणाला एक द्विज म्हणतात आणि दाताला एक द्विज म्हणतात. ज्याचा 2 वेळेस जन्म झाला आहे का त्याला द्विज म्हणतात. द्विजेंद्रावरी आरूढला. द्विजेंद्र एखाद्या वेळेस म्हणजे एखादा सांगणार तर म्हणतो बामणावरच बसला, ब्राह्मणावर. होय, पक्षी ब्राह्मण आणि दात याला द्विज म्हणतात. म्हणजे यांचा 2 वेळेस जन्म झालेला आहे महाराज. दाताचाही 2 वेळेस जन्म होतो. आपल्याला पहिले एक दुधे दाता असतात, पुन्हा दुसरे एक दाता असतात, म्हणून दाताला द्विज म्हणतात. पक्षाला बी 2 वेळेस जन्म असतो महाराज. एकदा अंड म्हणून जन्मतं आणि एकदा पक्षी म्हणून, त्यालाही द्विज म्हणतात. आणि ब्राह्मणाचं तसंच आहे महाराज. जन्म त्याचा एक आणि नंतर त्याची ते मोजी बंधन असते, त्यावेळेस ते पुनर्जन्म असतो महाराज त्याचा. ते मंत्राद्वारे करतात. तशा पद्धती ब्राह्मण, पक्षी आणि दात ह्याला द्विज म्हणतात. म्हणून गरुडावर कृष्ण भगवंत बसले, सत्यभामेला घेतलं आणि कृष्ण भगवंत द्वारकेला निघालेले आहेत. क्षण न लागता इंद्र तपासी आला क्षीराब्दी सिंधू विलासी. मुकुट कुंडले सहस्त्र नेत्रासी देवोनिया तोषविले. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी राजा इंद्र आला महाराज. राजा इंद्राचे मुकुट आणि कुंडल आणले होते. त्या राजा इंद्राचे मुकुट कुंडल दिले आणि कृष्ण भगवंत द्वारकेकडे येतात. मग नाना रत्ने अलंकारी इंद्रे पूजिला मधुकट्ट भारी. आज्ञा घेऊन त्यावसरी
द्वारिकेसी हरी निघाला. कवच आणि कुंडल घेऊन अमरावतीला कृष्ण भगवंत गेले महाराज. तिथं त्याचं देऊन टाकलं कुंडल आणि मुकुट. आणि कृष्ण भगवंताची त्या ठिकाणी पूजा झालेली महाराज. खूप धनद्रव्य दिलं आणि त्या ठिकाणी पूजा केली. राजा इंद्राची पूजा घेतलेली आहे आणि अमरावतीहून कृष्ण भगवंत द्वारकेकडे जातात. तो इंद्राचे नंदन वन परम सुरेख शोभायमान. तेथे पारिजातक दिव्य रत्न दृष्टी देखिले श्री कृष्णे. राजा इंद्राचं अमरावती त्या ठिकाणी नंदनवन आहे महाराज. 14 रत्न आहेत. किती रत्न आहेत? 14 रत्न आहेत. 14 रत्न समुद्रामधून ते काढे का महाराज? पारिजातक आहे, धन्वंतरी आहे. आता तिथे नाही नाव येणार नाही सगळेचे. अशा प्रकारे 14 रत्न आहे. 14 रत्न कल्पतरू आहे महाराज त्या ठिकाणी. चिंतामणी आहे, कामधेनू आहे. कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी अशा प्रकारचे जे काय 14 रत्न आहेत का आणि त्या ठिकाणी आहेत. आणि त्याच्यापैकी एक पारिजातक नावाचं एक रत्न आहे 14 पैकी. आणि ते पारिजातक वृक्ष कृष्ण भगवंतानं त्या ठिकाणी बघितला. आणि याच्यामुळं तर ही रुसली होती महाराज सत्यभामा. आणि रुसण्याचा फायदा झाला महाराज. किती मोठा फायदा झाला. ती रुसली म्हणून नरकासूर बी मारला बरं का. आणि ती रुसली म्हणून तिला 16,100 सवती बी भेटल्या महाराज. रुसण्याचा फायदा होय. तिला फुल दिलं म्हणून रुसली सोय. अगोदर तरी 8 होत्या. आता किती झाल्या? 16,100. 16,108 झाल्या तिच्या रुसण्यामुळं. आणि म्हणून जाता जाता आता तिचा रुसवा काढायचा नाही. हिच्या दारातच लावायचे नाही. नेऊन तिला फुल दिलं तरी हिच्या दारात लावायचं. हिच्या दारात लावलं तरी रुक्मिणीच्या दारात फुलं पडतात महाराज. असं रुक्मिणीचं प्रेम आहे. आणि तशा पद्धतीने ते पारिजातक असताना बघितलं. कृष्णाला खूप मोठा आनंद झाला. आणि काय म्हणतात? कमलपत्राक्ष त्या वेळा वृक्ष समूळ उपटिला. गरुडावरी पुढे घेतला. तो कुलाळ केला वन रक्षकी. कृष्ण भगवंत त्या ठिकाणी गेले. सत्यभामेला घेऊन गेले. पारिजातकचा वृक्ष त्या ठिकाणी होता. कृष्ण भगवंतानं उपटीला महाराज. पण राखणदाराला न विचारता उपटीला. राखणदाराने एकच आरडाओरडा केला. म्हणले कोण आला इथं चोर? आणि म्हणले आला त्याला न विचारता येणं उपटीला. होय. किती माणूस मोठा असला, राजा नाही देव जरी असला, पण ज्याची वस्तू घ्यायची का त्याला विचारावं लागतं. नाही विचारला का निश्चित राग आल्याशिवाय राहणार नाही. आता प्रधानमंत्री मोदी जर आपल्या शेतामध्ये आले होय आणि त्यांनी जर आपलं काय बी घ्यायला सुरू केलं, आम्हाला न विचारता तुम्ही घेताय म्हणून त्या शेतकऱ्याला राग येणार का नाही? येणारच. कुणाला न विचार, देव जरी असले पण कुणाला न विचारता कल्पतरू उपटला म्हणून राखणाऱ्याला राग आला. आणि काय म्हणतात? कमलपत्राक्ष त्यावेळा वृक्ष परमाज्ञेने वेष्टीला इंद्र. वनरक्षक सांगती इंद्राते की वृक्ष नेला द्वारका नाते. अखंड लायकता क्रोधे बहुते युधा लागी धाविनला. कृष्ण भगवंतानं राजा इंद्रापासून निघाले. पुढं नंदनवनामध्ये गेले. नंदनवनातला पारिजातक वृक्ष उपटला आणि आपल्या गरुडावर घेतला. आता निघाल्याबरोबर राखणारे म्हणले अरे कोण आला? एकाएकीचा आला. हे वृक्ष उपटीला गरुडावर बसलेला आहे. पाखरावर बसून चाललाय म्हणले. आणि पाखरावर बसणारे काय लय असतात का चांगले? नाही श्रीमंत असतात का पाखरावर आणि त्याच्यावर? मग म्हणले त्यांनी आरडाओरडा केला. जाऊन राजा इंद्राला सांगितलं एक गरुडावर बसून माणूस आलाय आणि तो आपला वृक्ष उपटून घेऊन चाललेला आहे. आणि राजा इंद्राचं सुद्धा अज्ञान गेलेलं नाही, ऐकलं. आणि तो कृष्णाबरोबर युद्ध करण्यासाठी आलेला आहे. परमाज्ञेने वेडीला इंद्र नेनवेची हरी प्रतापापार.
म्हणे उभा रे उभा तू तस्कर वृक्ष नेसी चोरुनिया. किती अज्ञान आहे हे. त्यानं उपकार केले ना. आता कवच आणि कुंडल, कुंडल आणि कवच नाही मुकुट आणि कुंडल घराने घेऊन गेलते महाराज त्याच्याकडे. हे देव आणि मुकुट आणि कुंडले आताच आणून दिले आणि तिचं स्वागत झालंय महाराज. देवाचं स्वागत केले. देवाचं स्वागत झाल्यानंतर देव निघाल्यानंतर पारिजातक वृक्ष एक योग्य वाटला महाराज त्यांच्या नर्सरीतला. आणि त्या नर्सरीतला एक वृक्ष घेतला आणि निघाले महाराज. मग मनानंच का घेतला, कोणाला विचारलंच कसं नाही असं म्हणून त्या नौकरांनी जाऊन सांगितलं सेवकाने. आणि त्यालाही राग आला. अज्ञान गेलंच नाही महाराज. हा देव आहे, हा भगवंत आहे, हा अपार शक्तिशाली आहे, याच्यामुळंच आपला जीवन जगू शकतो. हे काय जे अज्ञान होतं का, हे अज्ञान गेलं नाही. आणि एकाएकी राजा इंद्र उठला आणि कृष्णाबरोबर युद्ध करण्यासाठी निघालेला आहे. ऐकोनी मुरडला श्रीरंग शारंग चढविले सवेग. तवा वाचस्पती म्हणे श्रीपती अभंग यासी उदान पुरसी तू. राजा इंद्र म्हणला तू चोर आहे. देव जरी असला तरी चोर आहेस तू. आम्हाला न विचारता आमच्या बागेतला वृक्ष घेऊन चाललेला आहेस. हा म्हणले चोराला शिक्षा लावावं लागल. असं राजा इंद्र म्हणल्यानंतर कृष्ण भगवंत महागारी फिरले.